आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सोड सोड मला सोड. अरे सोड ना मला. झालं ते खूप वाईट झालं. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. मैत्री तुमच्यासोबत फार वाईट वागली हो. म्हणलं होतं ना तुम्हाला उपाय शोधा, पण नाही. तुमच्यापैकी एकाला रात्रीच संपलं असतं ना तर मी इथं अडकलो नसतो. काय म्हणतो तू स्वतःलाच काय इथून हलवत नाही? हा, यश आणि मैत्रीची नजर चुकवून गपचूप निघून जाणं इथून. हे शक्य नाहीये. याच्या शक्तीने मला इथं बांधून ठेवलंय. मी स्वतःहून हलू शकत नाही. उचला मला. ए बाबा, वेळा पिसा झाला का तू? म्हणजे अबे तुले उचलताना मैत्रिणीने बघितलं ना तर तुझ्या शेजारीच मला दुसरा बज्जी म्हणून बसून ठेवल ना. जर मला 3 म्हणायच्या आत इथनं उचललं नाही ना तर पुढच्या वर्षीचा गणपती बघू शकणार नाही तुम्ही तिघं बी. 1 2 अडीच. ठेवा तो बावला तिथे. ठेवा. काय काय चाललंय? ती शक्ती रूम मध्ये रडून राहिली ना. तिचा लाडका बावला तू इथं आणून ठेवला. कुठलं लेकराचं खायला मन दुखवायचं. तिचं मन राखण्यासाठी याला घेऊन चाललो होतो ना. माझ्या मुलीचं मन राखण्याची जबाबदारी मी घेते, पण हा बावला इथून हलणार नाही. नाही पण मी काय म्हणतो, तुला इथे भटजीत पायना बसलेला या बावल्याच्या जागी मी बसतो ना बाप्पाजवळ भटजी म्हणून. नाही हा तरी काय निस्ता बसूनच राहणार ना. मी तरी येणारे जाणाऱ्याला तीर्थप्रसाद तरी देईल. मला कशावरही वाद नकोय. सांगितलं ना, हा बावला इथून हलणार नाही, इथेच राहणार आहे तो. अरे मी काय बोलून राहिले ते ऐक. ऐकू येत नाहीये का? ऐकू येत नाहीये का कळत नाहीये? आणि कळत नसेल तर या घराचे दरवाजे उघडे आहेत तुमच्यासाठी. ठीक आहे बाबा, ठीक आहे. नाही लावित त्याला हात बस. गुड. मी नैवेद्याचं बघते. तुला काही मदत हवी आहे? नाही नको. हे थांब. हे उचल ना मला इथून. अरे बावलो बा, कशाला आम्हाले आगतून फुपट्यात टाकून राहिला तू? अरे 1.5 दिवसाचीच गोष्ट आहे ना, जरा कळ काढ. अरे बिंडोक माणसा, कळत नाही का? त्या शक्तीवरचा माझा ताबा सुटलाय. ती आता माझ्या कंट्रोल मध्ये नाहीये. ती मैत्री आता माझा मर्डर करू शकते. हो का? असं व्हायला नको. काय नाही होणार तर साके. आपण काय करायचं, त्या शक्तीला मैत्रीकडे जाऊनच द्यायचं नाही ना. उद्या विसर्जन होईपर्यंत आपण शक्तीची पाठच नाही सोडायची ना. शियार मामा, काय फालतूगिरी आहे. तुला जगायचं असेल ना तर हे सगळं करावंच लागेल ना. आता सटका तुम्ही, नाहीतर तुमची मृत्यूतून होणार नाही सुटका.